श्री स्वामी समर्थ. दिवाळी असो वा किंवा मग इतर वेळी आपल्याला नानकटाई खायला तर आवडतेच. आता नानकटाई घरामध्ये बनवता येत नाही किंवा मग कढईमध्ये व्यवस्थित होत नाही किंवा मग फक्त बेकरीमध्येच मस्त अशी ही नानकटाई मिळते, हा आपला जो गैरसमज असतो तो आज मी पूर्णपणे दूर करणार आहे आणि आपल्या कढईमध्येच मस्त अशी ही नानकटाई बनवून दाखवणार आहे. एकदम जगातील सोपी रेसिपी आहे. अजिबात ती आपल्याला तूप साखर फेटून ही नानकटाई बनवायची नाही. फक्त आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते एकत्र करायचे आहे आणि नानकटाई बेक करायला ठेवायची आहे. आपण इतर वेळी काय करतो की तूप घेतो साखर घेतो आणि त्याला फेटून ही नानकटाई बनवतो, पण आज तशी कुठलीही स्टेप न करता फक्त आपल्याला हे जे काही पदार्थ आहेत ते एकत्र करायचे आणि आपल्याला ही नानकटाई बेक करून घ्यायची. चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर मग बघू शकत असाल की इथे मस्त अशी खुसखुशीत नानकटाई झालेली आहे, जशी बेकरीमध्ये मिळते ना त्याच प्रकारे, आणि ती सुद्धा आपल्या घरच्या घरी साहित्यांमध्ये आणि कढईमध्ये. नो ओव्हन नो OTG काहीही आपण न वापरता फक्त कढईमध्ये ही बेक केलेली आहे आणि बेक करण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही किंवा मग हे जे मिश्रण आहे ते सुद्धा आपल्याला फेटून घेण्याची गरज नाही. चला वेळ वाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपल्याला बघायची आहेत नानकटाई. तर नानकटाई बनवण्यासाठी अगोदर आपण साहित्य बघूया. आता इथे घेतलेला आहे मी मैदा घेतलेला आहे 2 कप. ज्या कपाने आपण मैदा घेतलेला आहे त्याच कपाने आपण इथे सर्व साहित्य घेणार आहोत. 2 कप मैदा घेतलेला आहे. हलक्या हाताने इथे घेतलेला आहे बेसन 1 कप. 1.5 कप घेतलेले आहे पिठी साखर. 1/2 कप बारीक रवा घ्यायचा आहे. बेकिंग पावडर आणि आपल्याला तूप लागणार आहे. तूप देखील आपल्याला 1 कपच घ्यायचा आहे. आता जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते सर्व साहित्य आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर इथे मी घेतलेला आहे 2 कप मैदा. ज्या कपाने मैदा घेतलेला आहे त्याच कपाने आपल्याला बाकीचे जे साहित्य आहे ते सुद्धा घ्यायचं आहे. कपाने मैदा भरताना थोडासा दाबून मैदा भरायचा आहे, तो 2 कप घ्यायचा आहे. आता कपाने आपल्याला बेसन घ्यायचं, पण बेसन आपल्याला दाबून घ्यायचं नाहीये, हलक्या हातानेच 1 कप घ्यायचं आहे बेसन. त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत 1/2 कप एवढा बारीक रवा. आता इथे बारीक रवाच वापरायचा आहे, अजिबात जाड रवा वापरायचा नाहीये. रवा आहे तो आपल्याला यामध्ये जास्त वापरायचा नाहीये, 1/2 कप एवढाच आपल्याला वापरायचा. किंवा मग कांदा पोहे जे खातो त्या चमच्याने 4 चमचे एवढा रवा टाकला तरी सुद्धा जमू शकते. आता या रव्याला सुद्धा आपल्याला चालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढी बेकिंग पावडर टाकायची आहे. जो आपण कांदा पोहे खायला चमचा घेतो ना त्याच चमच्याने मी ते 1 चमचा एवढी बेकिंग पावडर टाकलेली आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1.5 कप एवढी पिठी साखर. जर तुम्ही अख्खी साखर घेत असाल म्हणजे त्याची पावडर केलेली नसेल तर इथे तुम्हाला 2 कप एवढी लागेल. म्हणजे जेवढा आपण मैदा घेतलेला आहे तेवढीच आपल्याला इथे साखर घ्यायची आहे. इथे मी पिठी साखर घेतलेली आहे म्हणून इथे 1.5 कप लागलेली आहे, पण आपण जेवढा मैदा घेणार तेवढीच आपल्याला इथे साखर लागणार आहे. तर मग बघू शकता ही पिठी साखर आहे ती सुद्धा आपल्याला इथे चालून घ्यायची आहे. आता हे जे प्रमाण आहे ते मी कपाने सांगितलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वजनी प्रमाण सुद्धा मी देणार आहे, तर एकदा डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रमाण देणार आहे. आता जे आपण सर्व सुके जिन्नस आहेत सुके पदार्थ आहेत ते चाळून घेतलेले त्यांना चांगला असं एकजीव करून घ्यायचं आहे. जेवढं जमेल तेवढं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. किंवा मग याला पुन्हा एकदा चाळून घेतलं तरी सुद्धा जमू शकते. जेवढं तुम्ही याला चालाल तेवढी ही नानकटाई ती खुसखुशीत होईल. आता हे जे सर्व साहित्य जे पदार्थ होते ते मी चांगले असे एकजीव करून घेतलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तूप. तूप घेताना लक्षात ठेवायचं की आपल्याला जे तूप वापरणार आहोत आपण ते रवाल असं तूप असलं पाहिजे. अजिबात पातळ किंवा मग जास्त घट्ट असं यामध्ये तूप वापरायचं नाहीये. आता जे आपण तूप काढलेलं आहे ते 1 कप घेतलेला आहे. 2 कप घेतलेला होता इथे मैदा, 1 कप घेतलेला आहे तूप, 1.5 कप घेतली आपण इथे पिठी साखर, 1/2 कप घेतलेला आहे रवा आणि 1 कप घेतलेला आहे हलक्या हाताने भरून बेसन. आता हे जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे. आता जे आपण तूप घेतलेलं आहे 1 कप ते या
पिठामध्ये टाकून आपल्याला थोडं थोडं तूप टाकत आपल्याला हे पिठामध्ये मिक्स करायचं आहे। चांगलं असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। पण मळताना एक लक्षात ठेवायचं की आपल्याला हे जे पीठ आहे ते कणिक मळतो त्या प्रकारे आपल्याला मळायचं नाही, फक्त आपल्याला एकजीव करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। संपूर्ण जे तूप आहे ते व्यवस्थित असं पिठाला लागलं पाहिजे आणि त्याचा गोळा तयार झाला पाहिजे। तर मग बघू शकता इथं मी संपूर्ण तूप व्यवस्थित असं या पिठाला लावून घेतलेला आहे किंवा मग चोलून घेतलेला आहे आणि त्यानंतर याचा गोळा तयार करून ठेवलेला आहे। आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल की मी इथं पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे, पण कणकेसारखं सॉफ्ट करून घेतलेलं नाही, जसं आहे तसाच याचा गोळा तयार करून ठेवलेला आहे। आता त्याच मिश्रणातून थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे साईडला आणि जे बाकीचे मिश्रण आहे ते आपल्याला ओल्या कापडाने झाकून ठेवायचं आहे। आता इथे जे मिश्रण घेतलेलं आहे परातीमध्ये त्यातून थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला एकसारखी आकाराची इथे नानकटाई बनवायची आहे। तर एकसारखे आकार येण्यासाठी मी इथे एक चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्यानेच भरून संपूर्ण जी नानकट आहे ती तयार करणार आहे। नानकटाई बनवताना जसं आपण लाडू वळतो त्या प्रकारे आपल्याला ही नानकटाई बनवायची नाहीयेत, म्हणजे ज्या पद्धतीने आपण घट्ट लाडू वळतो त्या प्रकारे नाही, हलक्या हातानेच आपल्याला ह्या नानकटाईला आकार द्यायचा आहे आणि हलक्या हातानेच पेड्याचा आकार देत याला संपूर्ण जी नानकटाई आहे ती तयार करायची आहे। आता जी आपण नानकटाई बनवलेली आहेत दोन, त्याच प्रकारे आपण बाकीची सुद्धा नानकटाई बनवून घेणार आहोत। नानकटाई बनवून झाल्याच्या नंतर ज्या डिशमध्ये किंवा मग भांड्यामध्ये आपण नानकटाई बेक करणार आहोत त्याला अगोदर ऑइल किंवा मग तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे नानकटाई बेक झाल्यानंतर सुद्धा अजिबात चिटकणार नाही, व्यवस्थित अशी निघून तयार होतील। इथे थोडी नानकटाई तयार केलेली आहे आणि आता त्याला सुंदर दिसण्यासाठी थोडी त्यावरती डिझाईन काढूया। तर डिझाईन फक्त मी ते प्लसचं चिन्ह काढत आहे, तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही डिझाईन किंवा मग आकाराचे हे नानकटाई तयार करू शकताय। आता याच्यावरती डिझाईन झालेली आहे आणि अजून थोडंसं सुंदर दिसण्यासाठी बारीक चॉप केलेले पिस्ताचे जे काप असतात ते याच्यावरती हलक्या हाताने थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत। तर इथं आपली जी नानकटाई आहे ती बेक करण्यासाठी तयार झालेली आहे। आता आपण याला बेक करूया। बेक करण्यासाठी मी अगोदरच कढई गॅसवर ठेवलेली प्रीहीट होण्यासाठी कोणतंही तुम्ही भांडं घेऊ शकताय, कढई बोला, कुकर किंवा मग तवा, खोलगट जर तवा असेल तो घेतला तरी सुद्धा जमू शकते। इथे मी कढई घेतलेली, कढई अगोदरच प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली, मीडियम फ्लेमवरतीच 5 मिनिटं झालेली आहेत याला। आता जे आपण नानकटाईचं ताट तयार करून घेतलेलं ते ठेवायचं आहे आणि याला झाकण ठेवून साधारण 15-20 मिनिटं मीडियम फ्लेमवरतीच याला वाफ काढून घ्यायची आहे किंवा मग बेक करून घ्यायचं आहे। आता तुम्ही जे भांडं घ्याल त्याच्यावरती जे झाकण ठेवाल ते व्यवस्थित असं पॅक झालं पाहिजे, अजिबात त्यातून एअर किंवा मग वाफ आहे ती बाहेर नाही आली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता त्याचप्रमाणे आपण जे आप्पे पात्र वापरतो त्यामध्ये सुद्धा आपण इथे नानकटाई बनवणार आहोत। आता त्याचा रिझल्ट आणि याचा रिझल्ट आपण पुढे बघणारच आहोत। आता जे आपण रेग्युलर आप्पे बनवण्यासाठी आप्पे पात्र वापरतो तेच घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप लावून त्यामध्ये जी आपण नानकटाई तयार केलेली ती ठेवली आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित असं झाकण ठेवलं आणि साधारण 15-20 मिनिटासाठी त्याला सुद्धा वाफ काढून घेतलेली आहे। पण आप्पे पात्र ठेवताना गॅसवरती त्याच्या खाली तवा ठेवायचा आहे आपल्याला, डायरेक्ट आपल्याला आप्पे पात्र गॅसवरती नाही ठेवायचं। 10-15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय मस्त अशी ही दोन्ही सुद्धा नानकटाई तयार झालेली आहे, म्हणजे कढईतली आणि आप्पे पात्रातली व्यवस्थित अशी खुसखुशीत नानकटाई तयार झालेली आहे। नानकटाई बनवून किंवा मग बेक करून झाल्याच्या नंतर व्यवस्थित अशी थंड होऊ द्यायची, पूर्ण रूम टेम्परेचरवर येऊ द्यायची, त्यानंतरच आपल्याला या डिशमधून किंवा मग आप्पे पात्रातून काढायची आहे। जर तुम्ही घाई केलीत काढण्यासाठी आणि जर नानकटाई गरम असेल, आता याच प्रकारे आपण जी बाकीची नानकटाई आहे, बाकीचं जे पीठ राहिलेलं आहे त्याची सुद्धा याच प्रकारे नानकटाई बनवून घेणार आहोत। दुसऱ्या वेळेस जेव्हा मी नानकटाई बेक करायला ठेवली तेव्हा मी याच्या खाली जे डिश घेतलेला त्याला मी फॉईल पेपर लावून घेतलेला आहे, सिल्वर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती नानकटाई ठेवलेली आहे। व्यवस्थित अशी त्याच्यावरती सुद्धा बेक होतात, जसं ओव्हनमध्ये किंवा मग OTGमध्ये बेक होतात त्याच प्रकारे इथं फॉईल पेपरवर ही नानकटाई बेक होतात। आता बघू शकता ही जी नानकटाई आहे ती आपण डायरेक्ट डिशवरती बेक करायला लावलेली ती आहेत आणि ही आहे ती
आप्पे पात्रातली आणि आत्ता जे मी घेतलेलं आहे हातामध्ये ते आहे फॉईल पेपरवरती ठेवलेलं. एकूण एकच आहे, फक्त एवढंच काय, जी आपण फॉईल पेपरवरती लावलेली होती बेक होण्यासाठी ती जशी आपल्या ओव्हनमध्ये वगैरे बेक होतात त्याच प्रकारे इथं बेक झालेली आहेत. अजिबात ती खालून ओव्हर कुकिंग झालेली नाही किंवा खालून आहे ती करपलेली नाही आहेत. मस्त अशी ही नानकटाई तयार झालेली आहे. आता जे हातामध्ये घेतलेलं आहे नानकट ते आहे आप्पे पात्रातलं आणि हे आहे ते कढईमधलं आहे. तुम्ही बघू शकताय दोन्हीसुद्धा नानकटाई व्यवस्थित अशी बेक झालेली आहेत आणि एकदम खुसखुशीत अशी नानकटाई तयार झालेली आहे. जे आप्पे पात्रामध्ये आपण लावलेलं नानकट त्याचा फक्त शेप आहे खालच्या साईडने तो थोडासा गोल आकार होतो, कारण आपण जे आप्पे पात्र आहे ते पूर्णपणे गोल असतं. पण नानकटाईच्या चवमध्ये किंवा मग बेक होण्यामध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज झालेलं नाही आहे. व्यवस्थित असं हे बेक झालेलं आहे. म्हणजे कढईमध्ये लावा किंवा मग आप्पे पात्रामध्ये लावा, व्यवस्थित असं हे नानकट आहे ते बेक होतच आणि ते सुद्धा बिना ओव्हन किंवा मग बिना ओटीजीचे. मस्त असे हे घरच्या घरी सोप्या पद्धतीने जगातील सर्वात सोपी ही नानकटाईची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि ह्या दिवाळीला किंवा मग इतर वेळेस जर तुम्हाला नानकटाई बनवायची असेल तर ही रेसिपी बघून नक्की ही नानकटाई बनवा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा. चला, मस्त अशी झटपट होणारी आणि योग्य प्रमाणामध्ये ही रेसिपी सांगितलेली आहे आणि याचं वजनी प्रमाणसुद्धा मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. चला, मस्त ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा मग अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन आणि सोप्या पद्धतीने रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या. आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या घरातील सदस्य, मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा. चला, आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.